तर माझ्या ताईच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आम्ही आता चाललो भार्गेची भाजी शोधायला। चला तुम्ही पण। तर मी या दोघींना जबरदस्ती घेऊन आले, एक तर नव्हत्या माझ्यासोबत। होतात भाजी कुठे आहे, भाजी कुठे आहे। एवढा पाऊस पडतो इकडे, कासे चिपळूणला तर पडत नाही, पण इकडे आमच्याकडे भरपूर पडतोय आणि सगळं हिरवगार झालंय आणि भार्ग्याची भाजी सुद्धा आली। आता मी दाखवते, हे बघा, हे आलंय तिथे, ही भाजी आली। असं इकडे भाजी सगळे आले काढ, आणि पाऊस पण आहे आमच्याकडे, मस्त पाऊस आलाय। अशी मस्त कोवळी कोवळी भाजी आहे, पावसातून आलेली। अजून सगळीकडे पाऊस चालू नाही झालाय, पण आमच्याकडे झालाय आणि मस्त अशी भाजी, हिरवगार सगळं वातावरण झालंय इकडे। अजून एवढ्या जोरात पडला नाहीये की पाणी झालंय, पाऱ्यांना पाणी नाही झालं अजून, म्हणजे खेकडे पकडायला मज्जा येते। आम्ही जायचो, आबा घेऊन जायचे आम्हाला, पण अजून पाणी झालंय, पाणी झालं नाही अजून, त्यामुळे खेकडे वगैरे अजून काहीच नाही। तर भार्ग्याची भाजी आम्ही बघतो किती मिळते। रे बघा, इथे पण आले। हे घे पिशवीमध्ये। मी लहान होतो तेव्हा इकडे यायचो, पाऊस पडला की भार्ग्याच्या भाजीला आम्ही इकडे आलो, सगळा माझा तो गर्ल्स ग्रुप। अशी वरची वरची कोवळी असते पानं, आणि आताच फुटले त्यामुळे सगळं कोवळच आहे। भाकरी आणि भार्ग्याची भाजी खायला खूप छान, त्याच्यामध्ये थोडासा जवळा टाकून एक नंबर लागते भाजी। उद्या बनवायला सांगणार मी आईला, आणि उद्या दाखवेनच तुम्हाला अशी भार्ग्याची भाजी आणि भाकरी एक नंबर लागते। बरा इथे दिसत नाही तुला, ही बघ, लगेच दिसली पाहिजे। कोवळी कोवळी पान आहे, त्या पानं पण घे कोवळी, हाही बघल, नाही तर नको पाहिजे असेल तर। आता चाले वरती त्यामुळे सगळी पानं घे। रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय, हिने छत्री चालूच ठेवले आणि आम्ही छत्री बंद केली आता। जबरदस्ती घेऊन आल्यामुळे चेहऱ्यावर काहीच हसू नाहीये यांच्या, मार खाऊन त्यांना कळतच नाही किती आनंद असतो असं रानात जाऊन भाजी घेणं। आम्ही लहान होतो तेव्हा किती सगळ्या पोरींसोबत, हसू नकोस, सगळ्या पोरी आम्ही यायचो एकत्र। पोरी काय, मी आणि शुभम भरपूर आलो बेनक्या। पाऊस पडल्यावर आम्ही साये बघायला जायचो, साग कुठे लागलेत आणि ते तिथून आणायचे, रुजवायचे। झाडं वगैरे आम्ही भरपूर लावतो, पण ह्या दोघींना मी सांगते तरी कळत नाही, त्यांना त्या गोष्टी समजतच नाही, त्याच्यामध्ये किती आनंद असतो। मस्त मस्त असे लावायचे, झाडं लावायची। काल मी झाडं लावलेत त्यांनाच घेऊन दोघींना, ते पण जबरदस्ती। आणि आमच्याकडे जास्वंद तर वांदर लोक ठेवतच नाहीत, सगळे खाऊन टाकतात। माझं लक्ष भाजीकडे पण आहे, त्यामुळे मी इकडे तिकडे असे बघते।
ची दिसली लगेच, हिरवी हिरवी हिरवी. कोळी कोळी पानं घे, आई बघेल ती. त्याच्याच बाजूला बघा इथे पण आहे, खूप मस्त लागते. हे बघा अशी नजर जाते आणि बरोबर एवढ्या सगळ्या हिरव्या रानातून ही भाजीच दिसते इथे. छत्री पण सांभाळायची आहे आणि भाजी पण. त्याच्यानंतर इथेच लगेच समोर ही भाजी आहे. याची पानं जरा जून वाटतायत, पण आई बघेल. तर माझ्याकडे जागाच नाही ठेवायला पिशवी. हे घे ग, धर स्वरा. एका हातात छत्री, एका हातात पिशवी, एका हातात भाजी. पिशवी नाही, काठी आणली, दम लागतो. धर आरू, तुला दिसत नाही मी देते तर. दाखव किती आहे. बघ किती हिरवं हिरवं रान आहे, हिरवंगार मस्त. अजून कुठे दिसते काय? ही बघ इथे, ही बघ इकडे, ही बघ इथे भरपूर आहे. इथेच आहे. आणि इथे पण बापरे मच्छर आल्यात, सगळ्या मच्छर आल्यात. मच्छरच्या अंगावरती काटा, हे मच्छर फिरतात सगळ्या. काढ ती बाजूची पण. इथे आता ह्या दोघी जणी होत्या तरी पण इथली काढली नाही. घडघडतंय मोठ्या मोठ्याने, विजा चमकतायत मध्येच. छत्रीत ठेवते मी आता. हे तिकडे नको. भाजीची भाजी, भाजीचा पण सुगंध एवढा भारी येतो. हा इथे आता स्वराला ससा दिसला आणि एवढ्या जोरात ओरडते नुसती. ताई ससा बघ, ससा बघ. कुठे पण ओरडते मोठमोठ्याने. आधीच तिचा आवाज एवढा, आवाज खूप मोठा आहे, समजत नाही काहीच त्यांना. हॅलो, पुढे आता आम्हाला भाजी भेटले, जी मी आता तुम्हाला दाखवली. तेवढी घेऊन आम्ही आता चाललो घरी, कारण ह्या दोघी जणी काय जास्त हे नाही करणार, त्यामुळे निघालोय. तर भेटू पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय. ये देखो कैसे चलना पड़ता है इधर से. इथे आमची खाली विहीर आहे, आम्ही इकडे. बघा कशा, मी कुठे, त्या दोघी जणी कुठे, एवढ्या लांब आहेत. तर आता आम्हाला एक खेकडा भेटला. तू तिला गच्च ये देखो हमारे पास आए.
हे जे आम्हाला आधी मिळाली होती हिनं सगळे दोन्ही पण डांगे त्याचे काय ते मोडून टाकले आता. काय चल हे काय तिने पाय सोडणार. तू असं पकडलंस म्हणून सोडलं. असं नाही पकडलंय. असू दे. आता काहीच आता नाही. काय करायचं. हे बघा खाणं आहे का खाणं खाताने मोडतात. हे आम्हाला येता येता वेळी भेटलेत. आम्ही जराशी मेहनत घेतली पकडण्यासाठी. मस्त खाणार. खाशील ना. मग आयुष्य काय ओलं झालेलं आहे बघा. हिरवगार असं वातावरण झालंय पूर्ण पावसामुळे सगळं. आणि हा बघा हे लोक हे जे वांदर लोक आहेत ना हे ठेवत नाहीत. मी जास्वंद आणल्या अजिबात मला सगळं ठेवलं नाही. सगळ्या उचलून खाऊन टाकल्या त्यांनी झाडासहित. कुठे नेलंय काय माहित. आणि आता गेले. जाऊ दे. तुला कसला विचार पडलाय आता. आम्ही भारग्याची भाजी पण आणली आणि आता पण मिळालेत. त्यामुळे समाधानी. गावाला आल्यावर कोकणात आल्यावरती हे सगळं मिळतं खायला. त्यामुळे चावलं ना मस्त चावायला. काय भेटू पुन्हा माझ्या नवीन व्लॉग मध्ये. भारग्याची भाजी आणि मस्त अशी भाकरी. तांदळाची भाकरी किती मस्त बनवली.